नमस्कार. जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपले सहर्ष स्वागत. मुदखेड नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राम चौधरी यांनी आपला वाढदिवस दिव्यांगांसोबत साजरा केला. मी चालू नाव माझं आहे. लोक मला राम चौधरी म्हणून ओळखतात. मी माझ्या नावापुढे राव हे कधीही लावलं नाही. आणि सामाजिक बाबतीमध्ये सांगायचं आहे तर असं आहे की आज आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये अनंत गरीब लोक आहेत. कष्ट करणारे, मजुरी करणारे, उपेक्षित आहेत, वंचित आहेत. अशा लोकांना एक सामाजिक बांधिलकी म्हणून की आपल्याला सुद्धा काही समाजाचं देणं घेणं लागते. पैसा हे आवश्यक आहे, ही गोष्ट खरी आहे. पण पैसा म्हणजे सगळं काही मानणाऱ्यापैकी मी माणूस नाही आहे. त्या दृष्टीनं वाढदिवसाच्या निमित्तानं आज गावामधले जेवढे दिव्यांग आहेत, हँडिकॅप, जे जवळपास 200 लोक होते, आज त्यांना बोलावून त्यांचा सत्कार करून त्यांना जेवण घालून आणि प्रत्येकी 500 रुपये माझ्या स्वकष्टाच्या मेहनतीचे पैसे मी त्यांना दिले. फुल नाही फुलाची पाकळी म्हणून. मला एवढं नक्की माहीत आहे की माझ्या 500 रुपयाने काय त्यांचा पंथ लोटणार नाही, त्यांच्या आयुष्यात काय मिळणार. परंतु माझी जेवढी हस्ती आहे, जेवढी ही आहे, त्याच्याप्रमाणे मी माझी फुल नाही फुलाची पाकळी दिली. आणि ही परंपरा मी नेहमी ठेवतो. गेल्या वर्षीसुद्धा माझ्या वाढदिवसाला मी याच पद्धतीने वाढदिवस साजरा केला. आता जे मोठमोठाले करोडोपती, अब्जोपती लोक आहेत, वाढदिवस करतात. मोठमोठ्या लाख, 2 लाख, 50 लाख, कोटी, 2 कोटी खर्च करतात. परंतु आपण आपल्या समाजामधल्या उपेक्षित, वंचित लोकाला सोबत घेऊन त्यांच्या दुःखावर थोडं फुंकर टाकून आपला वाढदिवस साजरा करावा असं मला वाटते. आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टी नव्हती, जनसंघ होता. जनसंघाचा मी सक्रिय कार्यकर्ता होतो. 1980ला भारतीय जनता पार्टी झाली, त्याच्यामध्ये मी सामील झालो. 1985ला मुदखेडच्या नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. त्याच्यापूर्वी 1983ला मुदखेडमध्ये फार मोठी अतिवृष्टी झाली होती. लोकांचे घरं पडले होते, शेतं वाहून गेले होते. त्यावेळेस मी अगदी तरुण होतो. 40 लोकांची टीम घेऊन पूर्ण गावामध्ये फिरून घराचा सर्वे केला, मोजमाप घेतलं, शेताचा सर्वे केला आणि कलेक्टरला निवेदन दिलं की बाहेरला अनुदान द्या. ते म्हणले, बा तुमच्या सर्वेवरून आम्ही अनुदान देऊ शकत नाही, तर आमचा इंजिनियर पाठवूत, आमचे माणसं पाठवूत सरकारी, आणि सर्वे करून आम्ही देऊ. त्यांनी माणसं पाठविले, त्याच्यासोबत राहिलोत आम्ही. त्या काळामध्ये 83ला 2,32,000 रुपये आम्ही गावामधल्या लोकांना वाटप केले. त्याच्यामुळे लोकांची भावना झाली की बा हे पोरगं चांगलं आहे, तरुण आहे, तडफदार आहे, कामाचं आहे, गोरगरिबाची कामं करते. म्हणून 1985ला भारतीय जनता पार्टीच्या नावावर आम्ही निवडणूक लढवली आणि 20 पैकी 14 लोक निवडून आले आणि मी नगराध्यक्ष झालो. जवळपास 17 वर्ष नगराध्यक्ष होतो 2002 पर्यंत. आणि 1990ला मला विधानसभेचं तिकीट मिळालं मुदखेड मतदारसंघातून, विधानसभा मतदारसंघातून, त्या भारतीय जनता पार्टीच्या ह्याच्यावर. त्यावेळेस चौरंगी लढत झाली. त्याच्यामध्ये 2-3 हजार मतांना माझा पराभव झाला. आणि वास्तविक पाहता 95ला निवडणुका झाल्यावर ती जागा मला ती उमेदवारी द्यायला पाहिजे होती. पण काही राजकीय लोकांनी आपलं सेटलमेंट करून ती जागा शिवसेनेला सोडली, उमेदवारी नाकारली. त्याप्रमाणे मी अपक्ष म्हणून उभं राहिलो, पराभूत झालो. मग तेव्हापासून संघर्ष पक्षामध्ये चालूच होता. आता भारतीय जनता पार्टी राहिली नाही. आता भारतीय जनता पार्टी ही काँग्रेसची कॉपी म्हणा किंवा काँग्रेसनं हायजॅक केली म्हणा आता पाहिजे. कारण ओरिजिनल पार्टी जी अटलजी होते, अडवाणीजी होते, आमचे वसंतराव भागवत होते, हे लोक आता राहिले नाहीत. आता सगळं राजकारणाचं व्यापारीकरण झाले, बाजार झाला, मांडला आहे सगळा. आता राजकारण जे आहे ते सोयीचं, सवलतीचं, सवडीचं, स्वार्थाचं, ॲडजस्टमेंटचं राजकारण झालेलं आहे. आणि ते काही माझ्या तत्वात बसत नाही. त्याच्यामुळे मी आता भारतीय जनता पार्टीपासून अलिप्त आहे. आणि जे कोणी योग्य उमेदवार वाटला, मग तो लोकसभेचा असो की विधानसभेचा असो, कोणी असो, त्याच्या बाजूनं आपण काम करायचं, असं केलेलं आहे काम आपण.
आणि आता राजकारणापेक्षा सामाजिक कार्यामध्येच ते गोरगरीब लोक येतात, भेटतात, करतात, अडचणी सांगतात, करतात. त्याला जेवढं काही मला सहकार्य करायचं तेवढं मी करतो. उर्वरित जे आयुष्य आहे, आजपर्यंत पूर्ण आयुष्य संघर्षामध्येच गेलेलं आहे आणि आता सुद्धा परमेश्वराला एवढंच मागायचं आहे, की बाबा आणि शेवटी काय जाताना कुणी जरी आला, कोणी जरी आता ते अमेरिकेचा एलन मस्क काहीतरी आहे. त्याची किती की 15,00,000 कोटीची प्रॉपर्टी आहे. काय करते त्यानं उद्या मरून गेल्यानंतर ते 15,00,000 रुपये कोण कोटीची प्रॉपर्टी. तसं आपण गेल्यानंतर फक्त एक नाव राहावं आपलं बाबा, की माणूस चांगला होता की वाईट होता. एवढ्याच गोष्टी येतात. तेवढं होईल तेवढं चांगलं करावं, गोरगरिबाचे कामं करावेत. आपल्या नीतिमत्तेने राहावं, विचारानं राहावं आणि आपल्या ध्येयधोरणं जी आहेत स्वतःची आपण आपल्या ह्याच्यानं राहावं असं मला वाटतं. काम होतं ते काम एका विशिष्ट विचारातून, एका ध्येयामधून निस्वार्थ भावनेनं केलं जात होतं. आता जे काम करायचं ते सगळं स्वार्थाकरता करायचं. कोणतंही गुत्त घेतलं, 1,00,00,000चं काम असलं तर ते जे 15-20 लाखात बोगस काम करायचं, 80 लाख रुपये खाऊन टाकायचे. नीतिमत्ता बदलली ना, कार्यकर्ते बदलले, नेते बदलले आणि त्याच्यामुळं जनता बदलली. जनतेला वाटायले की बाबा हे काय आहे? हे उद्या काय मिळणार आहे आपल्याला? आज जे मिळाले ते घ्यावं बस झालं. कार्यकर्त्याला वाटायला उद्या आपण नगरसेवक राहतोच न राहतोच. आता आहो सध्या भर अब्दुल्ला गुड थैली में जेवढं खायचं तेवढं खायचं. तर त्यावेळेस ती नीती नव्हती ना. त्यावेळेस एक सामाजिक बांधिलकी होती, नैतिकता होती. एक प्रकारचं हे होतं, की काम करण्याचं एक उद्दिष्ट होतं, ध्येय होतं. आता ध्येय नाही, धोरण नाही, विचार नाही. काय आता? भारतीय मोदी आणि गडकरी जर सोडले, तर बाकी सगळे लुच्च्यांचा बाजार आहे. अमित शहा काय आहे? अमित शहा तेच आहेत. ज्याला दंगलीमध्ये अटक झालेला माणूस, जेलमध्ये गेलेला माणूस आज भारताचा गृहमंत्री म्हणून राहते. ही काही लोकशाही झाली का? लोकशाहीची थट्टा आहे ही सगळी. त्याच्यात काय करायला पाहिजे, कसं ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये जनता ज्याला समजा मतदान करील, चांगले माणसं लोक निवडून देतील. कुठलाही स्वार्थ न पाहता, पैशाला बळी न पडता, कुठल्या मोहाला बळी न पडता, खरा माणूस, चांगला माणूस, काम करणारा माणूस, अशा माणसाला जोपर्यंत लोक निवडून देणार नाहीत, तोपर्यंत काही बदल होणार नाही माझ्या मते. कारण का आता युवक हे एवढे आहेत आज जगामध्ये, भारत देश असा आहे, सगळ्या जगामध्ये जर युवकाची संख्या कुठं जास्त असेल ती भारतामध्ये आहे. पण सरकारजवळ कोणतं धोरण नाही. बेरोजगाराच्या बाबतीमध्ये धोरण नाही, काही नाही, काही नाही. युवकांनी काय करायला पाहिजे, की बुवा सगळे व्यसनाधीन लोकं सोडून द्यायचे. व्यसन वगैरे सोडून द्यायचं, सगळं सोडून द्यायचं आणि जे मिळेल ते काम करायचं, प्रामाणिकपणे करायचं, राष्ट्रीय भावना आपल्या मनामध्ये ठेवायची, वैयक्तिक स्वार्थ करायचा आणि परमार्थसुद्धा करायचा. अशी भावना जेव्हा युवकामध्ये जोपर्यंत तयार होणार नाही, तोपर्यंत युवकसुद्धा काही करू शकणार नाही. बद्दल काय आमची एक संस्था आहे इथं महात्मा गांधी शिक्षण संस्था आहे. ती 1960ला काढली आमचे वडील, आमचे काही चुलते, अजून गावातली काही चांगली मंडळी. ती संस्था आज आहे, त्याच्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. आज मी सांगतो त्या संस्थेचा अध्यक्ष आहे. तिथं 2,000 विद्यार्थी शिक्षण घेतात आज. बसायला जागा नाही विद्यार्थ्यांना. तर गेल्या वर्षी मी कुठलाही शासनाचा ₹1 नाही, कोण्या खासदाराचा नाही, कोण्या आमदाराचा नाही, कुठला नाही. मी स्वतःच्या हिमतीवर लोकांचे जे निस्वार्थ भावनेनं काम केले, त्या लोकांकडून लोकवर्गणी जमा करून ₹1.5 कोटी रुपयाचे मी बांधकाम केलंय. कोर्सेस आपल्या शाळेमध्ये कोणते? सध्या आमच्याकडे सायन्स, आर्ट आणि हे आहे, सायन्स आणि आर्ट आहे. दुसरे कोर्स कोणते नाहीत आमच्याकडे. क्षेत्रात बाजारीकरण झालंय. प्रश्न असा आहे, मूळ प्रश्न असा आहे, की जोपर्यंत नीतिमूल्य आधारित कार्यकर्ते, नेते तयार होणार नाहीत, जे नैतिकता सांभाळणारे किंवा विचाराने प्रवृत्त झालेले राष्ट्रीय भावना ज्याच्यामध्ये आहे, ते लोकं कामं करू शकतात. त्या लोकांचा अभाव खूप आहे. आता काय झालं आहे, की स्वार्थ सगळा झाला आहे. संस्था काढायची म्हणजे पैसे कमी नाही करता काढायची. कोणता कोर्स काढायचा म्हणजे पैसे कमी नाही करता काढायचा. परंतु त्याच्यामुळं गोरगरिबाचे मुलं शिक्षण घेतील आणि त्याच्यापासून त्यांना फायदा होईल हे दृष्टिकोन नाहीच आहे ना. फक्त मला काय मिळेल त्याच्यातून, असं बाजारीकरण झालेलं आहे. त्याच्यामुळं ते शिक्षण क्षेत्रात सुद्धा तशीच अवस्था आहे ती. एक सांगतो, निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा एक नियम आहे. "अति तिथं माती." ज्या ठिकाणी अति होईल, ते केव्हा ना केव्हा तरी माती होते.
काँग्रेस पक्ष संपायला जवळपास 100 वर्ष लागले. 1985ला 1885ला काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेस संपायला 100 वर्ष लागले. आज भारतीय जनता पार्टीची ज्या पद्धतीनं वाटचाल चालू आहे राजकीय, ती अशाच पद्धतीनं चालू राहिली तर भारतीय जनता पार्टी संपायला 100 वर्ष नाही 5-10 वर्षामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी संपू शकते. सांगायचं हो, येईल काय म्हणून हे आशावाद कसा आहे, हे सर्व जनतेवर अवलंबून आहे. जनता जोपर्यंत खऱ्या अर्थानं सुशिक्षित होणार नाही, म्हणजे सुशिक्षित म्हणजे शिक्षण नाही. जनतेच्या मनामध्ये जोपर्यंत ही भावना येणार नाही, की माझं हे जे मत आहे अमूल्य आहे आणि माझं एक मत हे देशामधले चांगले राजकारणी घडू शकतात आणि घोटाळेबाज, भ्रष्टाचारी राजकारणी पडू शकतात. तर जनतेच्या हातामध्ये जनता जोपर्यंत हे होणार नाही, जागृत होणार नाही, तोपर्यंत कुठलाही बदल होणार नाही असं मला तरी वाटतं. पार्लमेंटमध्ये एक कोणतरी पंजाबची लेडीज आहे. तिनं भाषण करताना सांगितलं, की मामूली ट्रकचं, ट्रॅक्टरचं, ऑटोचं लायसन्स काढायला तुम्हाला शिकलेला माणूस पाहिजे आणि एक आमदार, खासदार व्हायला कुठलंही बंधन नाही. अंगठ्याबाजार माणूससुद्धा खासदार होऊ शकते, आमदार होऊ शकते, मंत्री होऊ शकते. ही लोकशाहीची ही विडंबना आहे आणि हे आहे, अभाव आहे लोकशाहीच्या मध्ये आपल्या कायद्यामध्ये. नाही, नाही. सुशिक्षित लोक राजकारणात कोणी यावं, सुशिक्षित तर नाही, चांगल्याने अडाणी माणसानं जर आलं तरी हरकत नाही. पण राजकारणात येणाऱ्या माणसानं आपला जो उद्देश आहे याचा, तो उद्देश असा ठेवला पाहिजे, की मी राजकारणात चाललो तर मी कोणाचं तरी भलं करेल, चांगल्या लोकांचं, गरिबाचं भलं करेल, गरिबाकरता प्रयत्न करेल, परिश्रम घेईल आणि मी माझ्या वैयक्तिक स्वार्थ त्याच्यामध्ये साधणार नाही. अशी भावना जोपर्यंत तयार होणार नाही, तुम्ही शिकलेल्या माणसामध्येच ही भावना असते असंच नाही बाबा. अडाणी माणसात एखादा अडाणी माणूस आहे. त्या अडाणी माणसाला सुद्धा शिकलेल्या माणसापेक्षा नैतिकता जास्त राहते त्याच्याजवळ. परंतु शिकलेला माणूस आहे म्हणून त्याच्यावर नैतिकता राहते अशातली काहीच बाब नाही. हे तुमच्या प्रत्येकाच्या मानसिक ह्याच्यावर अवलंबून आहे आणि त्या दृष्टीनं तसे माणसं जर घडले, तसे युवक घडले, तर देशामध्ये परिवर्तन होऊ शकते. माझं आता जर मला माहीत नाही माझं आयुष्य किती आहे आणि मी सांगू शकत नाही आणि कोणीही सांगू शकत. पण एवढं खरं आहे, की जोपर्यंत आयुष्य आहे अखेरच्या श्वासापर्यंत मी सांगितल्यासारखं मला जेवढं काही गोरगरिबाकरता, कल्याणाकरता, रंधले-गांधले, उपेक्षित लोकांसाठी, गरजू लोकांसाठी जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.